रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटांचा द्विविधोपक्रमणीय अध्याय वाचतो. तर या अध्यायामध्ये आपण बघत असताना विशेष करून लंघन आणि बृहण या दोन चिकित्सांचा वापर कसा करायचा, कोणत्या पेशंटला लंघन द्यायचं, कोणत्या पेशंटला बृहण द्यायचं, कुठेपर्यंत लंघन द्यायचं आणि मग कुठे लंघन थांबवायचं, ह्या सगळ्याच गोष्टी आपण बघत आहोत. हे सगळं बघत असताना त्यामधले आपले काही श्लोक ऑलरेडी झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये कोणकोणते वेगवेगळे प्रकार आहेत की शोधन म्हणजे काय, शमन म्हणजे काय, लंघन आणि बृहण देत असताना लंघनामध्ये शोधन आणि शमन दोन प्रकार आपण बघितले. हे करत असताना बृहण जे आहे तर ते कशा कशाने करावं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या ज्या वेळेला आपण स्थौल्य आणि कार्श ह्या दृष्टीने काही औषधं किंवा काही योग विशिष्ट वापरतोय, तर ते करत असताना त्याचा परिणाम कसा येतोय हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं राहतं. आणि म्हणून वेगवेगळे योग सांगितले त्यांनी की त्याच्यामध्ये कुलत्थचूर्ण शामाक यवमुद्गमधूदकम मस्तुदंडाहतारिष्ट चिंता शोधन जागरम मधुना त्रिफलाली ह्या गुडुचीम भयांगनम रसायंजनस्य महतः पंचमूलस्य गुगुलोहो वगैरे आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. हे बघत असताना अजून एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असा की हे वेगवेगळे योग आपण स्थौल्याच्या चिकित्सेसाठी जेव्हा वापरणार तर त्याचा उपयोग होत असताना आणखीन एक भाग महत्वाचा तो म्हणजे व्यायाम करणं नित्य. आणि त्याच्याच बरोबरीने काय महत्वाचं आहे तर व्यायामाबरोबरच आहार आणि आहाराचा नियम पाळणं ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या राहतात. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला हे करत असताना वाचन करत असताना आपण असं बघितलं की कार्शमेव वरम स्थूल्यात नाही स्थूलस्य भेषजम असं आपण बघितलेलं होतं. सो आता असं का म्हटलेलं असेल त्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. मग कार्शमेव वरम स्थूल्यात कार्श एक वेळ बरं पण नाही स्थूलस्य भेषजम असं म्हटलेलं आहे. तर मग हे स्थूलाचं भेषज नाही असं का म्हणावं किंवा असं का म्हणावं असं वाटत असेल तर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी असं दिसतं की वजन वाढण्याची जी प्रक्रिया आहे ना पेशंट्स मध्ये तर ती फार फास्ट असते. आणि पेशंट सांगतात की औषधं घेतली थोडे दिवस बरं होतं आणि नंतर पुन्हा ह्या गोष्टी चालू झाल्या किंवा नंतर पुन्हा हे व्हायला लागलं किंवा वजन वाढायला लागलं. मग अशा वेळेला काय करायचं तर महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असा येतो की जेवढं चंद्र सूर्य नित्य नियमित असतात ना तर तेवढं नित्य नियमित आहाराचं सेवन करणं, योग्य आहाराचं सेवन करणं किंवा व्रतस्थ राहणं आपण म्हणतो ना अगदी तितपत ते करावं लागतं. त्याच वेळेला कुठे जाऊन वजन जे आहे ते मेंटेन व्हायला मदत होत असते. वजन वाढणं म्हणजे फक्त खाल्लं आणि वजन वाढलं आणि नाही खाल्लं आणि वजन वाढलं नाही असं काही दिसत नाही आपल्याला. मग ह्याच्यामध्ये काय दिसतं तर विशेष करून आपल्याला वजनाचा जेव्हा पेशंट बघतो ना तर त्यावेळेला बरेचसे पेशंट असे पण सांगत असतात की आहार काही माझा खूप जास्ती आहे असं नाहीये, परंतु तरी सुद्धा असं होतंय की वजन वाढतच आहे. मग ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो की जसं थायरॉइडचे केसेस आहेत किंवा पीसीओडीचे केसेस आहेत किंवा डायबेटिक पेशंट्स आहेत. तर ह्या गोष्टींचा विचार आपल्याला या संदर्भामध्ये करावा लागतो. आणि मग आपण त्या दृष्टीने चिकित्सा देत असताना इतर सगळ्या शरीरातले जे जे अवयव जे जे आजार आहेत तर त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि हे करत असताना मग आहार एक मुद्दा म्हणून राहतो किंवा नियम म्हणून राहतो. मग प्रत्येक वेळेला औषधं दिल्यानंतर जर बरं वाटणार नाहीये किंवा नाही स्थूलस्य भेषजम असं म्हटलं तर मग औषधं द्यायची का हो असाही एक प्रश्न राहतो ना. आता आपण अध्यायाच्या अगदी लास्ट ह्याच्यापर्यंत आलेलो आहोत. पण मग औषधं द्यायची का असं म्हणत असताना नक्की द्यायची का द्यायची तर महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की वजन हा एक फॅक्टर झाला, परंतु त्याच्याच बरोबरीनं जे जे इतर गोष्टी आहेत म्हणजे शरीरामधले दोष धातू मल जे आहेत तर ते प्राकृत राहावेत ह्या दृष्टीने उपयोग होतो की नाही औषधांचा तर नक्कीच होत असतो. आणि म्हणून
वजन एक वेळ म्हणजे आपण म्हणूयात, की औषधं दिली, एवढे बरेच दिवस दिली आणि तरी सुद्धा 1.5-2 किलोच वजन कमी झालं. पण ते 1.5-2 किलो जरी वजन कमी झालं असलं ना, तरी त्याचा परिणाम जो आहे ना, तर तो ओव्हरऑल हेल्थवरती किंवा शरीरातल्या दोषधातू मलांवरती खूप चांगला येत असतो आणि म्हणून औषधं देणं हा महत्वाचा भाग त्या ठिकाणी राहतो. म्हणून औषधं द्यायची. आता जर म्हणजे की "अरे नाही स्थूलस्य भेषजम" म्हटलंय आणि मग का औषधं द्यायची आपण? म्हणजे काय पेशंटला आपण उगाच वेळ काढतोय का? तर बिलकुल नाही. याचं कारण काय, की वजन हा एक फॅक्टर झाला आणि त्याच्या बरोबरीनं इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इतर जे सिस्टम्स आहेत, तर ते सुद्धा मूळ पदावरती यायला मदत होत असते आणि म्हणून ही चिकित्सा करणं महत्वाचं. त्याच्या बरोबरीनं आणखीन एक भाग असा आहे, की ज्या वेळेला औषध न घेता वजन वाढतंय, असं जर का असेल, तर औषध घेतल्यानंतर वाढण्याचं प्रमाण आहे ना, ते आपण आटोक्यात येऊ शकतो. म्हणजे एक उदाहरण, की साधारण 3 महिन्याला किलोभर वजन वाढतंय, असं जर होत असेल, तर औषधं दिल्यानंतर 3 महिन्यानंतर कदाचित 300 ग्रॅम, 500 ग्रॅम असं वजन वाढेल. म्हणजे वाढण्याचा जो रेट आहे ना, तर तो आपल्याला कमी करण्यासाठी त्याची मदत होत असते आणि म्हणून हा अध्याय महत्वाचा. आणखीन एक या अध्यायाचा महत्वाचा भाग असा, की ज्यावेळेला आपण या अध्यायाच्या बाबतीमध्ये विचार करतो, तर जे अष्टौ निंदितीय सांगितलेले आहेत, तर त्या अष्टौ निंदितीयामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, ते अतिस्थूल, अतिकृश असं म्हटलेलं आहे. आता अतिस्थूल, अतिकृश असं जर अष्टौ निंदितांमध्ये आले असेल, तर स्थूलत्व आणि अतिकृशत्व ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या आरोग्याच्या दृष्टीने एकदम अहितकर आहेत आणि म्हणूनच त्याचा विचार करायला लागतो आणि म्हणून याच्या चिकित्सेला सुद्धा तेवढंच महत्व आहे. आणखीन एक ह्याच्याबद्दलचा मला असा भाग सांगावासा वाटतो, की आता समजा एका पिढीमध्ये हे स्थौल्य आहे आणि त्या आई-वडिलांना असं वाटतंय, की नेक्स्ट जनरेशनमध्ये हे जाऊ नये. तरी सुद्धा तिथे औषधं आपल्याला देता येत असतात. कारण की ज्या वेळेला आपण अ, अष्टविंदितीयचा विचार करतो, तर तेव्हा जेनेटिक फॅक्टरचा विचार त्याच्यामध्ये येत असतो आणि म्हणूनच अतिस्थूल असणारी आई किंवा अतिस्थूल असणारे वडील असं जर असेल, तर संपूर्ण जो सगर्भावस्थेचा कालावधी आणि गर्भधारणा होईपर्यंतचा कालावधी हा जो आहे ना, की जेव्हापासून पेशंटला वाटतं की कन्सीव्ह करायला पाहिजे, तिथेपासून ते पुढचा कालावधी हा संपूर्ण जो कालावधी आहे, त्या संपूर्ण कालावधीमध्ये जर औषधं घेतली गेली, तर नेक्स्ट जनरेशन जे आहे, तर त्याच्यामध्ये हे स्थौल्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं. ह्याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा असा दिसतो, की ज्या वेळेला आपण स्थौल्याचा विचार करतो, तर डायबेटिक बेबी असणं हा भाग सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला पेशंटचं वजन ठीक-ठाक असतं. साधारणपणे समजा काय म्हणू आपण ज्याला की डिलेड किंवा 30-32 च्या पुढे जर का म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सी असेल, असं असेल आणि सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, स्ट्रेस टेन्शन जास्ती असतील. तर त्या पेशंटमध्ये साधारण 5व्या, 6व्या, 7व्या महिन्यामध्ये ब्लड शुगर जी आहे ती थोडीशी रेज दिसायला लागते. आणि ती ब्लड शुगर रेज्ड आहे असं म्हणताना आपण प्रेग्नन्सी इंड्यूस्ड डायबिटीज असं त्याला आताच्या शब्दांमध्ये म्हणत असतो. प्रेग्नन्सी इंड्यूस्ड डायबिटीज असं म्हटल्यानंतर पहिलं डोक्यात येतं ना गायनेकोलॉजिस्टच्या ते म्हणजे काय तर बेबीचं वजन आता वाढेल जास्ती प्रमाणामध्ये आणि म्हणून अशा पेशंट्समध्ये 9वा महिना चालू झाल्यानंतर 3 वीक्स झाले की जनरली डिलिव्हरी ही केली जाते इलेक्टिव्ह आयदर इंडक्शन किंवा एल-एस-डी-एसने. मग हे का केली जाते? तर बेबीचं वजन जास्त वाढू नये आणि जास्त वाढल्यानंतर पुन्हा काय होणार आहे, की अपत्यपथामध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये काय म्हणू डिसेंट व्यवस्थित न होणं, हेड 0 पोझिशन आपण ज्याला म्हणतो ते खाली न जाणं, ह्या गोष्टी तिथे होणार आहेत. आणि म्हणून बेबीचं वेट जास्त वाढण्यापूर्वीच म्हणून साधारणपणे 9वा महिना लागल्याच्या नंतर 3 आठवड्यांनी इलेक्टिव्ह डिसिजन्स घेतले जातात. तर हे करत असताना आपल्याला हा एक विचार करायला लागतो, की पुन्हा ते जे बेबी आहे, तर ते स्थूल्याकडे जाईल का? हे झाल्यानंतर आफ्टर डिलिव्हरी नंतर मग जर बघितले, तर आताचा जर काळ आपण बघितला ना, तर पेडियाट्रिक स्थौल्य किंवा पेडियाट्रिक ओबेसिटी हा खूप मोठा भाग किंवा विषय जो आहे ना, तर तो रिसर्चचा किंवा अभ्यासाचा असा ठरलेला आहे. याचं कारण खूप पेशंट्स ना ह्या काळामध्ये म्हणजे एवढं डायबेटिक असतात किंवा नसतात, तरी सुद्धा छोट्या मुलांमध्ये ओबेसिटी हे खूप लक्षण दिसतात आणि ओबेसिटीमुळं पुन्हा अनेक गोष्टी तिथे येणार आहेत. म्हणजे पूर्वी जर का आपण बघितली तर डायबिटीजचं जे साधारण वय होतं
तर ते 45-50च्या दरम्यान होतं. आता जर बघितलं तर 35 ते 40च्या दरम्यान डायबिटीस आलेलं दिसतं. म्हणजे अलीकडे येणं. म्हणजे लवकरच्या वयामध्ये शुगर लेव्हल डिटेक्ट होणं ह्या सुद्धा गोष्टी जर का वजन जास्ती असेल तर व्हायला लागतात. म्हणून वजनावरती नियंत्रण ठेवणं हे महत्वाचं. आणि प्रमेह असा व्याधी आहे ना, की त्याच्यामध्ये सुद्धा दूष्य संग्रह खूप मोठा आहे आणि म्हणून दूष्य संग्रह मोठा असल्यामुळं चिरकालीन व्याधी आहे आणि शिवाय अनेक काळ तो शरीरामध्ये राहणार आहे. तो छुपा जसा म्हणतो तसा तो अनेक काळ शरीरामध्ये राहून मग वेगवेगळ्या सिस्टम्सला हॅम्पर करणारा असा आहे. म्हणजे एक दिवसात लगेच काहीतरी झालं अशी गोष्ट होत नाही, परंतु या पद्धतीने तो शरीराची किंवा धातूंची हानी करणारा आहे. आणि म्हणून मेदोरोग आणि प्रमेह ह्या 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या हँड इन हँड असं आपण म्हणतो. हा पूर्ण विचार जो झाला लंघन आणि गृहणाचा किंवा स्थौल्य आणि कार्शाच्या चिकित्सेचा, अष्टौनिंदिता याच्या दृष्टीने आपण बघितलं तर जेनेटिक फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. आणि आता आपण अजून एक विचार याच्यामध्ये करू की एवढा मोठा एक संपूर्ण अध्याय सूत्रस्थानामध्ये ह्या विविध उपक्रमणीय असा खर्ची घालण्याचं काय कारण असेल? वाताच्या वेगांचा आपण चौथा अध्याय बघितला. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच वेगवेगळे वेग 13 अधारणीय, बाकीचे धारणीय 6 वगैरे दिलेले आहेत. आणि वायूची गती ही शरीरामध्ये महत्वाची आणि म्हणून तो अध्याय खूप महत्वाचा. वायूच्या गतीचा अभ्यास आपल्याला करता येतो त्या अध्यायाच्या योगाने. त्या दृष्टीने सुद्धा तो अध्याय महत्वाचा. मग ह्या अध्यायाचं असं काय महत्व आहे हे सुद्धा आपल्याला बघायला हवं. तर ज्या वेळेला लंघन आणि गृहण देण्याच्या अवस्थेमध्ये पेशंट आहे, म्हणजे नुसतं अजून मेदोरोगापर्यंत संप्राप्ती आहे असं जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत इथे आपल्याला औषधं देणं हे सहजी शक्य असतं किंवा तिथेच आपल्याला त्या गोष्टी कंट्रोल करता येणार असतात. आणि पुढे जाऊन ह्याचं परिणती म्हणजे मेदोरोगाची परिणती जी आहे तर ती जर प्रमेहामध्ये झाली तर मात्र प्रमेह जो आहे ना तर तो याप्य ह्या कॅटेगरीज मध्ये आलेला आहे. आणि म्हणून मेदोरोग असताना आळशीपणा करणं किंवा चिकित्सा न करणं किंवा त्याकडे लक्ष न देणं ह्या गोष्टी नाही करायला पाहिजेत. परंतु अतिशय काय म्हणू आपण घोड्यावर बसून याची चिकित्सा करायला पाहिजे. तर आता आपण पुढचे श्लोक वाचायला घेऊया. थोडीशी इंट्रोडक्शन जास्ती झाली पण महत्वाची आहे आणि गरजेची आहे म्हणून सांगितलं. त्यामध्ये आपले काही मला वाटतं 34व्या श्लोकापर्यंत झालेले होते. कृषिमास्तविमाद्यन्त विपरीत निषेवणैः योजयेद् गृह्णन् तत्र सर्वं पानान्न भेषजम् अचिंतया हर्षणेन ध्रुवं संतर्पणेन च स्वप्न प्रसंगाच्च कृशो वराह इव पुष्यते. म्हणजे जर का कृशता असेल आणि आपल्याला तिथे पुष्टी करायची आहे, गृहण करायचं आहे असं असताना काय करावं? तर अचिंता, चिंता न करणं किंवा हर्षणं, आनंदी ठेवणं मन आणि ध्रुवम संतर्पणेन च, संतर्पण करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी देणं. संतर्पण करणारे कोण कोण आहेत तर त्याची एक आपण लिस्ट काढू शकतो बरं का, की कोणत्या कोणत्या गोष्टींनी संतर्पण होतं. आता कुष्मांड समजा आपण बघितलं, कोहळा. तर कोहळा जो आहे ना तो घेतल्यानंतर इमिजिएट सुद्धा म्हणजे तर्पण पण तिथे होत आहे आणि संतर्पण पुष्टी पण येते, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि शिवाय स्वप्न प्रसंगात, स्वप्न प्रसंग झोपणं ह्या गोष्टींनी काय होतं, वराह इव पुष्यते. वराहाच्या वसेबद्दल लास्ट टाइम आपण बोललेलो होतो. यानंतर नहि मांस समम किंचित अन्य देह बृहत्वकृत मांसाद मांसम मांसेन समृतत्वात् विशेषतः गुरु च अपतर्पण स्थूले विपरीतम हितम कृषे यव गोधूमम उद्भयो तद्योग्याहित कल्पनम दोषगत्यातिरिच्यन्ते ग्राही भेद्याति भेदतः. आता इथे म्हटलेलं आहे की नाही मांस समम किंचित अन्यत देह बृहत्वकृत. आता हे वाक्य वाचल्यानंतर ना एक पिक्चरची आठवण येते बरं का, ती म्हणजे दंगल. तुम्ही जर बघितलं असेल तर ते रेसलिंग करत असतात, कुस्ती खेळत असतात फोगाट भगिनी आणि त्याच्यामध्ये ताकद यायला पाहिजे आणि म्हणून मग विशेष करून ते मांस सेवन करणं ही गोष्ट त्याच्यामध्ये करायला लागतात आणि मग ताकद वाढणं हा भाग त्याच्यामधनं होत असतो. मग ही ताकद वाढण्यासाठी काय करायला पाहिजे तर बऱ्याच वेळेला नॉनव्हेज घेणं ह्या गोष्टी केल्या जातात. मग आता नाही मांस समम किंचित अन्य देह बृहत्वकृत, देहाचं बृहण करण्यासाठी मांसासारखी उत्तम दुसरी गोष्ट नाही आणि म्हणून मांस वापरावं. मग आता इथे बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की आयुर्वेदामध्ये मांस सेवन आहे सांगितलं आहे का नाही सांगितलेलं आहे.
तर एवढा मोठा मांसवर्ग आपण 6व्या अध्यायामध्ये वाचलाय, बरोबर? की सगळे प्रसह, प्रतुद, त्याच्यानंतर बिलेशय वगैरे हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये बघितले. प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आपण वाचलेले आहेत, बघितलेले आहेत. जे नव्हते त्या लेक्चरला त्यांनी नक्की बघा. 6वा अध्याय मागे जाऊन जर का तुम्ही बघितला की YouTubeवरती तुम्हाला मिळून जाईल. तर हे संपूर्ण आपण वर्णन जे काही वाचलं किंवा बघितलं, तर ते जर खायचं नसेल, तर त्यांनी दिलंच नसतं ना. तर शरीराच्या दृष्टीने म्हणून जे नियम आहेत, त्याच्यामध्ये मांस सेवनाला कुठेही निषिद्धत्व सांगितलेलं नाहीये. आध्यात्मिक लेव्हलवरती बघितलं तर मांस निषिद्ध आहे, नाही असं नाही. परंतु काही ठिकाणी म्हणजे राजक्षमाच्या चिकित्सेमध्ये विशेष करून आपल्याला सांगितलेलं आहे, की मांसाद मांस, मांस खाणाऱ्या प्राण्यांचं मांस खावं असं. आता मांसाबद्दल पहिल्यांदा बोलूयात आपण. नाही मांस समम किंचित अन्य देह बृहत्व कृत. देहाचं बृहण करण्यासाठी मांसासारखी दुसरी चांगली गोष्ट कुठलीही नाही. पण आता प्रसंगाने आपण समोर आपल्या पेशंट असा आलेला आहे, की जो कधीच नॉन-व्हेज नाही खात आहे. मग त्याला त्याच्या ह्याच्यानुसार आपण तिथे दुसरं काय वापरू शकतो ह्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. मग अशा वेळेला देवी महात्म्य म्हणून जो ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, की काय-काय गोष्टी निषिद्ध आहेत ते वाचताना किंवा ह्या संदर्भामध्ये. तर तिथे असं म्हटलेलं आहे, की मांस तर नाही, तर त्याच्या बरोबरीनं उडीद ही गोष्ट त्याच्याबरोबर आलेली आहे. आणि म्हणून जेवढं गृहण मांसाने होतं ना, तेवढंच उडदाने सुद्धा होतं आणि म्हणून उडीद हे सुद्धा उत्तम मांसाचं गृहण करण्यासाठी म्हणून कारणीभूत आहेत. म्हणून जे पेशंट्स मांसाचं सेवन नाही करत, तर त्यांना आपण उडदाची पेस्ट किंवा उडदाचे पदार्थ ह्या गोष्टी तिथे देऊ शकतो. आहारीय गोष्टींमध्ये जर आपण बघितलं ना, तर तिथे वाराही कंदाचा खूप चांगला उपयोग होतो. डायोस्कोरिया ज्याला म्हटलं जातं, तर तो पेंटाफायला. तर तो वाराही कंद जो आहे ना, तो महत्वाचा. मग वाराही कंद जर का तुम्ही बघितला ना, तर खूप मोठा असतो आणि जमिनीच्या खाली असतो. सुरण कसं असतं ना त्या पद्धतीनं. आणि मग तो जो आहे, तर तो वेगवेगळ्या पद्धतीनं वापरणं, म्हणजे त्याचा कल्प करून वापरणं किंवा त्याचं योग्य पद्धतीनं पावडर करून दुधाबरोबर देणं, ह्या गोष्टी आपण तिथे करू शकतो गृहणासाठी म्हणून. त्याच्यानंतर मांस समजा नाही वापरायचंय, तर अजून तिथे काय वापरू शकतो? तर कुष्मांडाचा पण खूप चांगला परिणाम त्याच्यामध्ये दिसतो. कोहळा जो आहे तो उत्तम गृहण करणारा आहे, म्हणून तो त्या ठिकाणी वापरता येतो. त्याच्यानंतर जे वेगवेगळे कंद आहेत ना, ते सगळे गृहण करणारे म्हणून आपल्याला विशेषत्वाने वापरता येत असतात. आणखीन काही गोष्टी आहेत, की जसं वॉटर चेस्टनट किंवा शिंगाडा ज्याला म्हणतात, तर तो सुद्धा उत्तम गृहण करणार आहे, तर तो त्या ठिकाणी आपल्याला वापरता येत असतो. परंतु हे सगळं होत असताना नाही मांस समम किंचित ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की मांसापेक्षा उत्तम गृहण असं दुसरं कुठलंही नाहीये. मग आता अशा पेशंट्समध्ये समजा, की अगदीच कृश आहेत किंवा इतर काही कारणांमुळे कृशत्व आलेलं आहे. मग अशा वेळेला ह्या पेशंट्समध्ये आपण काय वापरायचं? तर मांसच समजा वापरायचं आहे. तर मग तिथे जर का आपण बस्तीमधून मांसरस वापरला किंवा मांससिद्ध घृत वापरली, तर तिथे तो दोष लागत नाही बरं का. कारण आहाराने घेणं ह्याच्यामध्ये निषिद्धत्व आध्यात्मिक लेव्हलवरती काय येतं? तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे, की एकतर अहिंसा हा भाग आणि दुसरा महत्वाचा भाग जो येतो ना, तो म्हणजे जिभेची चटक. म्हणजे इंद्रियांचा न पीडियत इंद्रियाणी न च एतानी अति लालयत असं जे म्हटलंय ना, म्हणजे ह्या गोष्टींची सवय लागते. आणि म्हणून जे लोक नॉन-व्हेज घेत असतात, तर त्यांना हा श्रावण महिना म्हणजे एकदम कठीण जात असतो किंवा काही लोक तर पाळू शकत नाहीत असंही होतं. का तर जिभेची चटक खूप त्याची जास्त असते आणि खाण्याची इच्छा ती प्रबळ होत असते आणि म्हणून जर का बस्तीमधून असं आपण मांससिद्ध घृत किंवा मांसरस हे जर वापरले, तर त्याचा परिणाम आध्यात्मिक दोष लागणं हा पण होणार नाही आणि आयुर्वेदानुसार शरीरशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो, त्यावेळेला मांस योग्य पद्धतीने वापरलं ही सुद्धा गोष्ट होणार आणि म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला बस्तीमधून या साधता येतात. आणि म्हणूनच जे बृहण बस्ती वेगवेगळे सांगितलेले आहेत, तर ते आपल्याला या ठिकाणी वापरता येत असतात. आणि म्हणूनच नहि मांस समम किंचित अन्यत् देह बृहत्वकृत मांसाद मांसम मांसेन संभृतत्वात विशेषतः. मांसाद मांसम मांसेन म्हणजे काय? मांसेन कोणत्या प्रकारच्या मांसाने? तर मांसाद मांसम मांस अद म्हणजे खाणे. म्हणजे मांस खाणाऱ्या प्राण्यांच्या मांसाने विशेष करून संभृतत्वात विशेषतः संभृतत्वात म्हणजे त्याचं संभरण होणं किंवा
पुष्ट होणं हे मांसाचं विशेष करून कशाने होतं, तर मांसाद मांस खाल्ल्याने. मग आता मांसाद मांस म्हणजे काय हे आपण बघूया. तर पहिल्यांदा तर आता जे आपण नॉर्मली बघतो, की कोणकोणत्या पद्धतीचं मांस घेतलं जातं, तर विशेष करून चिकन आणि मटण हे भारतामध्ये तरी विशेष वापरले जातात. बाहेर पोर्क आणि गूज वगैरे ह्या सुद्धा गोष्टी वापरल्या जातात. पण हे जे आहेत का नाही चिकन आणि मटण ह्याचं मांस उत्तम आहेच आहे, की मांस समम अन्य देह बृहत वकृत वगैरे म्हटलंय. परंतु हे जर दोन्ही पक्षी आणि प्राणी आपण जर बघितला, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर हे धान्य खाणारे किंवा व्हेजिटेरियन असणारे असे आहेत. आणि म्हणून गोट खाल्ल्यानंतर किंवा मटण खाल्ल्यानंतर जेवढं ब्रूहण होणार आहे, त्यापेक्षा जास्त ब्रूहण अपेक्षित असेल, तर काय करायला पाहिजे? तर जे प्राणी प्राण्यांना खातात असं मांस खायला पाहिजे. मग असं कुठलं? तर मग वाघाचं मांस किंवा सिंहाचं मांस किंवा इतर जे प्राणी हे खातात मांस खातात, तर त्या सगळ्या प्राण्यांचं मांस आपण घेऊ शकतो. मग आता हे ससा, जिराफ, हरिण हे सगळे जे आहेत ते गवत खाणारे प्राणी आहेत, बरोबर? मग ह्यांना जे प्राणी खातात, ह्या प्राण्यांना, तर त्या प्राण्यांचं मांस घेणं ही गोष्ट व्हायला पाहिजे. तर ते उत्तम पद्धतीनं गृहण ठरेल. मग आता हे कसं मिळवायचं किंवा हे खाल्लं जातं नाही बऱ्याच वेळेला नॉर्मली, मग कसं सांगायचं? तर मग आपल्याला राजयोजनाच्या चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे, की अशा वेळेला त्या प्राण्याचं मांस दुसऱ्या प्राण्याचं मांस आहे असं समजून मग ते द्यावं, असं म्हणून. मग असं का करायचं किंवा मांसाद मांस का महत्वाचं हा एक भाग विचारात घ्यायला पाहिजे. मांस बनत असताना कसं बनतंय, तर तो प्राणी ते कुठलाही प्रकारचा जो आहार घेतोय, तर त्या आहारावरती त्याच्या जाठराग्नीचा परिणाम होतो. जाठराग्नीनंतर रस, रक्त आणि मांस धात्वग्नीचा परिणाम होऊन मांस बनतंय, बरोबर? मग ते जे मांस आहे, तर ते मांस समजा मांस खाणाऱ्या प्राण्याचं जर घेतलं, तर ऑलरेडी एकदा त्या मांसाचं पचन झालेलं आहे आणि त्या पक्व अशा मांसापासून तयार झालेलं मांस धातू आहे, त्या मांसाद मांस प्राण्याचा. म्हणजे जो प्राणी खाणारा जो प्राणी आहे त्याचा. आणि म्हणून ते पचायला कदाचित थोडंसं सोपं जातं. अग्नीचा संस्कार एक झालेला आहे म्हणून. परंतु त्याच्यामध्ये मांसत्वाची किंवा गृहण करण्याची ताकद जी आहे ती जास्ती असते आणि म्हणून मांसाद मांस वापरावं. परंतु प्रॅक्टिकली ह्या गोष्टी ज्या आहेत ना मांसाद मांस वापरणं हे काही तेवढं अगदी साधं सहज शक्य होत नाही. कारण ह्या गोष्टी आपण समजा घृत किंवा हे करून ठेवायचं म्हटलं तरी सुद्धा आपण आणणार ते अवेलेबिलिटी सगळ्यात जास्त आपल्याकडे चिकन आणि मटण ह्या दोनच गोष्टींची आहे. मग हे बाकीचे जे प्राणी आहेत तर ते मारणं, मग त्याप्रमाणे त्यांचं मांस घेणं वगैरे ह्या गोष्टी करायला पाहिजेत. या दृष्टीने मांसाद मांसाचा विचार जो आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानुसार धात्वग्नी आपल्याला समजायला लागतात, हे महत्वाचं. त्यानंतर गुरुच अपतर्पणम स्थूले. स्थूल जो माणूस आहे ना, तर त्याला काय द्यावं? गुरु आणि अपतर्पण करणारे पदार्थ. जी गोष्ट गुरु आहे आणि तरी सुद्धा अपतर्पण करते, असे पदार्थ त्याच्यामध्ये घ्यायला हवेत. सगळ्यात महत्वाचं गुरु असणारं आणि अपतर्पण करणारं असं जर बघितलं ना, तर साधं पाणी जे आहे ना, ते सुद्धा पचायला जडच असतं, राईट? आणि ते घेतल्यानंतर भूक कमी होते. मग ते सुद्धा आहे ना, तर ते आपल्याला इथे वापरता येऊ शकतं स्थूलामध्ये. आणखीन असे कोणकोणते पदार्थ आहेत ते शोधून काढायचे, की ज्याचा गुणधर्म गुरु आहे, परंतु अपतर्पण करणारा आहे. हे सुद्धा बघायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला 6वा अध्याय आपण बघूयात. या 6व्या अध्यायामध्ये गुरु गोष्टी कोणत्या कोणत्या वर्णन केलेलं आहे ते बघायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये अनेक औषधं सुद्धा आपल्याला मिळतात किंवा अनेक आहार्य पदार्थ सुद्धा आपल्याला मिळतात, की जे गुरुगुणाचे आहेत, परंतु अपतर्पण करणारे आहेत. मग गुरु म्हणत असताना गुरुवी सरा तो पालंक्या, हा पालक असा म्हटलेला आहे. तो गुरु आहे, जड आहे, परंतु सर आहे आणि पालक काही तर्पण किंवा संतर्पण किंवा गृहण करणारा नाहीये. मग पालक जो आहे ना, तर तो त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल. मग तसंच अजून बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुंजातम वातपित्तजित स्निग्धम शीतम गुरुस्वादू गृहणम शुक्रकृत मुंजात जे आहे ना, ते सुद्धा शीत आहे, गुरु आहे, परंतु तरी सुद्धा ते खूप जास्त गृहण करणारं नाहीये. तर ह्या दृष्टीने त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. सो अशा पद्धतीनं ज्या गोष्टी गुरु आहेत, म्हणजे पचायला जड आहेत, परंतु अपतर्पण करणार आहेत, त्या गोष्टी स्थूलाच्या चिकित्सेमध्ये वापरायच्या. मग जड का वापरायचं असा एक विचार मनात यायला पाहिजे किंवा अशी एक शंका मनात यायला पाहिजे. ज्या वेळेला लघु आहार घेऊ ना, तो पटकन पचेल आणि पचल्यानंतर पुन्हा भूक लागेल. आणि तसंही
जो मेदोरोगी आहे तर त्याच्या अग्नीचं मापन पुन्हा पुन्हा होत असतात, कारण की बाकीची स्रोतस्स जी आहेत तर ते आवृत झालेले असतात आणि म्हणून जो वात आहे तो पुन्हा पुन्हा जठराग्नीला चेतवित असतो किंवा पुन्हा पुन्हा प्रफुल्लित करत असतो, म्हणून पुन्हा पुन्हा भूक लागत असते. सो म्हणून आणखीन एक महत्वाचा भाग असतो की पॉलिफेजिया असं जे आपण म्हणतो ते प्रमेहामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं आणि मेदोरोगामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. मग अशा वेळेला जड गोष्ट जर का त्याला खायला दिली तर ती पचायला वेळ लागेल आणि पॉलिफेजिया कमी होईल, लगेच पुन्हा भूक लागणं हा भाग कमी होईल. मग ह्याच्यासाठी काय खावं, तर जड गोष्टी खाव्यात असं आहे. मग ह्या जड मध्ये काय तर मेण जे असतं ना मधमाशीचं ते पचायला अत्यंत जड आहे हा, आणि ते त्या मानाने ग्रहण करणारं नाहीये. आणि आता जर का तुम्ही बघितलं ना तर ते पेपर ग्लासेस वगैरे सगळे येतात तर त्याला आतून एक वॅक्स कोटिंग असतं आणि ते बऱ्याच प्रमाणामध्ये अंशात शरीरामध्ये पोटात जात असतं. ते योग्य नाही, बरोबर आहे, कारण की ते केमिकल आहे. परंतु मधुच्छिष्ट ज्याला म्हणतो ना ते थोडंसं काही प्रमाणामध्ये जर का खाल्लं गेलं काही विशिष्ट मात्रेमध्ये आपण त्याला म्हणू तर मग ते जडपणा असल्यामुळं ते पचन लवकर होणार नाही आणि भूक त्या पेशंटला लवकर लागणार नाही आणि परंतु अपतर्पण होईल, ही गोष्ट त्याच्यामध्ये घडत असते. आणि म्हणून काही औषधांमध्ये जर का तुम्ही बघितलं ना तर तिथे मधुच्छिष्ट सुद्धा आलेलं आहे, तर त्याचाही विचार आपण करायला पाहिजे. सो गुरुच्च अपतर्पणम स्थूले आणि विपरीतम हितम कृषे. कृषे नाम कृश रुग्णे. कृश रुग्णामध्ये काय द्यायला पाहिजे, विपरीत द्यायला पाहिजे. म्हणजे काय तर अपतर्पणाच्या विपरीत संतर्पण करणारं आणि स्थूलच्या विपरीत म्हणजे सूक्ष्म किंवा लघु पद्धतीचा आहार द्यायला पाहिजे. म्हणजे लघु पण पाहिजे परंतु संतर्पण करणारं अशा गोष्टी पाहिजेत. आता परत समजा आपण 6वा अध्याय जो अन्न स्वरूप विज्ञानी आहे तो जर का बघितला तर जी गोष्ट लघु आहे परंतु त्याच्याच बरोबरीनं संतर्पण करणारी आहे अशी जर का बघितली तर त्याच्यामध्ये गूळ आहे. बरोबर, तर गूळ जो आहे ना तर तो तेवढासा जड नाहीये तरी सुद्धा संतर्पण करणार आहे. साखर किंवा पिठी साखर किंवा मत्स्यांडिका ज्याला म्हटलं जातं ती सुद्धा लघु आहे परंतु संतर्पण करणारी आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या. साखर त्याच्याच बरोबरीनं ऊस ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. सो वेगवेगळे पदार्थ जे आहेत तर ते इथे आपल्याला या पद्धतीनं की जे लघु आहे परंतु गृहण करणारे या पद्धतीनं वापरता येत असतात. अभिसंधी नसणारा जुना तांदूळ जो आहे तो सुद्धा लघु आहे पचायला परंतु तो गृहण करणारा असा आहे. सो अशा पद्धतीचं योग्य गोष्टी ज्या आहेत ना त्या पुरुषासाठी वापरल्या पाहिजेत. तुमच्यासाठी एक होमवर्क आहे की गुरु गुणाचं पण अपतर्पण करणारं आणि लघु गुणाचं पण संतर्पण करणारं असं 5वा आणि 6वा जो अध्याय आहे आपला वाग्भटाचा सूत्रस्थानाचा त्याच्यातनं शोधून त्याप्रमाणे त्याचे टेबल्स बनवून आपण ग्रुपवरती होमवर्क टाकू शकता. इतर फॉरवर्डेड पोस्ट टाकण्यापेक्षा निश्चितच होमवर्क टाकला तर चांगल्या गोष्टी होतील. सो गुरुच अपतर्पणम स्थूले विपरीतम हितम कृषे यव गोधूम उभयोः तद योग्या हितकल्पनम. यव आणि गोधूम हा हे जर का बघितले दोन्ही तर दोन्ही दिसायला सर्वसाधारणतः सारखे. यव म्हणजे सातू किंवा सत्तू ज्याला म्हटलं जातं. गोधूम म्हणजे गहू. मग आता दोन्हीमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये स्थूल आणि कृश माणसाला अनुक्रमे ते हितकर आहेत. यव गोधूम उभयोः तद योग्या हितकल्पनम. त्याच्या कल्पना म्हणजे त्याचे वेगवेगळे पदार्थ कोणाकोणासाठी चांगले आहेत ते तर स्थूल आणि कृशासाठी म्हणजे स्थूलासाठी यव चांगला आहे म्हणजे जव चांगले आहेत. म्हणजे काय होईल की तर त्याचं बारीक होण्याच्या दृष्टीने म्हणजे अपतर्पण करणार आहेत. पण गोधूम जो आहे ना तो संतर्पण करणारा आहे. तो जड आहे. जड असला तरी सुद्धा मग त्याच्यामध्ये भाजून वगैरे हे संकल्पना करून वेगवेगळ्या कल्पना त्याच्यामध्ये वापरायला हव्यात की जेणेकरून तो पचायला लघु होईल परंतु तर्पण करणारा असेल. मग तो पुरुषासाठी हितकर आहे. म्हणून यव गोधूम उभयोः. उभयोः नाम स्थूल कृशयोः. स्थूल आणि कृश असं आपण बघतोय. वरती सुद्धा बघितलं तर पहिल्यांदा स्थूलाचं सांगितलंय मग कृशाचं सांगितलंय. म्हणून यव आणि गोधूम उभयोः. यव उभयोः. उभयोः नाम स्थूल कृश. यव स्थूलासाठी आणि गोधूम कृशासाठी तद योग्य त्यांच्यासाठी ते ते योग्य आहे आणि वेगवेगळ्या कल्पना त्याच्या करून आपण तिथे वापरायला पाहिजे. आणि दोषगत्यातिरिच्यन्ते ग्राही भेद्यादि भेदतः. दोषगत्या अतिरिच्यन्ते. दोष गती ज्या आहेत ना तर त्या बऱ्याच वेगवेगळ्या असतात. अतिरिच्यन्ते म्हणजे त्याच्यानुसार बरेच प्रकार पडतात. ग्राही भेद्य आदी भेदतः
दोषगती अतिरिच्यन्ते. म्हणजे काय, आता ह्याच्या बरोबरीनं आणखीन काही गोष्टी असतात. म्हणजे ही गोष्ट ग्राही आहे, ही भेदी आहे. भेदी म्हणजे भेदन करणारी आहे किंवा ही सरळ आहे. ह्या गोष्टींमुळे काय होतं ना, की त्या दोषांच्या गती ज्या आहेत त्या बदलतात. मग आता आपण मगाशी बघितलं, की पालक गुरु आहे, पण सरळ आहे म्हणजेच काय भेदन करणारा आहे. म्हणून शरीरातले दोष किंवा मलस्वरूप जो आहे तो बाहेर काढून टाकणारा आहे. जसं आपण राजयोगनाच्या मध्ये बघतो, की बलम तस्य हि विद्बलम असा एक श्लोक आलेला आहे. याच्यामध्ये बलम तस्य हि विद्बलम. आता राजयोगनाच्या मध्ये जेव्हा आपण त्याचं प्रोग्नोसिस बघण्यासाठी लक्षणं बघतो. तर त्यामध्ये त्याची काही लक्षणं अशी आहेत, की जर राजयक्ष्मी माणसाला अतिसार झाला, तर ते अत्ययिक लक्षण समजावं किंवा ते चांगलं नाहीये लक्षण हे समजायला पाहिजे. आणि मग राजयक्ष्मीला अतिसार झाला एवढं काय मोठं झालं? तर अतिसार झाल्यानंतर शरीरातला त्याच्या जो मलभाग आहे तो निघून जातो आणि मलभाग निघून गेल्यामुळे त्याची ताकद जी आहे ना, ती फार पटकन डिप्लीट व्हायला लागते. मग ते का होतं? तर त्याचं संपूर्ण शरीरामध्ये धातूंचं बळ नाहीच आहे आणि मग त्याची शक्ती कशामध्ये आहे? तर त्याची शक्ती त्याच्या मलामध्ये आहे आणि तोच मल जर का अतिसारातनं बाहेर पडला, तर काय होणार आहे? तर त्याचं बळ कमी होणार आहे. तर तसं मलावरती सुद्धा काय-काय परिणाम येतोय त्या आहाराचा ह्याच्यानुसार ठरेल, की ते ग्रहण करणार आहे का लंघन करणार आहे. आता अजून एक तुम्हाला ह्या संदर्भामधलं मला उदाहरण द्यावंसं वाटतं, की साधारणतः लहान मुलं असतात. अ, अगदी नुकती जन्मली 1, 2, 3 महिन्याची जी असतात ती. त्याच्यानंतर 3 महिन्यापर्यंत जर बघितलं ना, तर त्यांच्या मलप्रवृत्तीचा जो प्रकार असतो, तो दिवसातनं 3-4 वेळेला क्वांटिटी कमी ह्या पद्धतीचा असतो. परंतु 5, 6, 7 महिन्याची मुलं झाली ना, की पेशंट्स बऱ्याच वेळेला म्हणजे छोट्या बाळांना घेऊन आपल्याकडे कंप्लेंट घेऊन येतात, की 2-2 दिवस मोशनला होतच नाहीये म्हणून. आणि आता काय करायचं? पण बाळ दूध छानपैकी पीत असतं, गॅसेस होत नसतात, पोट फुगलेलं नसतं, परंतु तरी सुद्धा 2-2 दिवस मोशनला होत नाही. रोजच्या रोज मोशनला झाली पाहिजे ही गोष्ट खरी आहे. परंतु काही वेळेला म्हणजे आता कसं झालेलं असतं 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये बाळ लहान आहे त्यावेळेला. त्याचा आहार काय आहे? तर तो फक्त स्तन्यपान करतोय किंवा फक्त दूध पितोय आणि अशा वेळेला जेव्हा ते दूध घेत असताना त्याची भूक वाढलेली आहे. तर ऑलमोस्ट दूध हे सारं-तर असल्यामुळं त्याच्यापासून मलभाग तयार होणं हाच भाग कमी होतो आणि संपूर्णतः ते दूध जे आहे ना, तर ते ॲब्सॉर्ब केलं जातं शरीराकडनं पचवलं जातं, संपूर्णतः घेतलं जातं आणि मग मलभाग बनतच नाहीये कमी किंवा एकदम कमी बनतोय आणि मग तो 1, 2, 3 दिवसांनी बाहेर पडणं किंवा 2-3 दिवसांनी मोशनला होणं ही गोष्ट होते. आणि हा जो काळ असतो ना, ह्या काळामध्ये तुम्ही जर बघाल तर 3ऱ्या महिन्याच्या बाळांचं वजन आणि 5व्या महिन्याच्या बाळांचं वजन ह्याच्यामध्ये ट्रिमेंडस फरक पडलेला असतो. का? तर मग मलप्रवृत्ती 2-2 दिवसांनी 1-1 दिवसाआड अशी झाल्यामुळं शरीराचं जे धातू आहेत ना किंवा बल आहे ना, तर ते वाढायला लागतं आणि त्याच्यामुळं वेट गेन व्हायला लागतं, ब्रूहण होतं. हे पुन्हा एक आपल्याला प्राकृतत्वाचं लक्षण म्हणून दिसतं, की मलावरती ब्रूहण अवलंबून असतं. जसं राजयक्ष्मामध्ये, विकृतीमध्ये किंवा आजारपणाच्या लक्षणांमध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून मलाच्या वरती म्हणजे ग्राही आहे का भेदी आहे का सरळ आहे, या सगळ्या गुणांवरती ते ठरेल, की ती गोष्ट किंवा तो आहार जो आपण सेवन केलेला आहे ना, तर त्याची दोष गती कशी होणार आहे किंवा तो ब्रूहण म्हणून काम करणार आहे का लंघन म्हणून काम करणार आहे. म्हणून आलेला श्लोक आहे दोषगत्यातिरिच्यन्ते ग्राही भेद्यादि भेदतः उपक्रमाः न ते द्वित्वात् भिन्ना अपि गदा इव. उपक्रमाः न ते द्वित्वात्. द्वित्व म्हणजे 2 आपण बघितले लंघन आणि ब्रूहण. ह्या 2 ला सोडून उपक्रम म्हणजे चिकित्सा नाही. म्हणजे आयदर आपण लंघन देतोय किंवा आपण गृहण देतोय. आणि का? तर अपि गदा इव. गद म्हणजे रोग. ते सुद्धा 2च पद्धतीने होत आहे. एकच संतर्पणस्तत्र द्वितीयश्चापतर्पणः. एक संतर्पणाने होतोय आणि दुसरा जो आहे तो अपतर्पणाने होतोय. आणि जर रोगच ह्या 2 पद्धतीने होतात, आयदर संतर्पण किंवा अपतर्पण, तर मग त्याची चिकित्सा सुद्धा ह्याला सोडून नसणार ना, म्हणून न ते द्वित्वात ह्या दोघांच्या व्यतिरिक्त अशी चिकित्सा असू शकत नाही आणि म्हणून उपक्रमा म्हणजे चिकित्सा न ते द्वित्वात ह्या दोघांना सोडून अशी चिकित्सा नसते. भिन्ना अपि गदा इव. गद म्हणजे रोग जे आहेत तेही ह्या 2 गोष्टींना सोडून असतात. भले त्यांची नावं वेगवेगळी असोत, पण रोग उत्पन्न होताना तो आयदर लंघनातनं
संतर्पणात्मक किंवा अपतर्पणात्मक होतोय आणि त्याची चिकित्सा जी आहे ती लंघन आणि गृहण ही दोन आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण काय म्हणू आपण की वाग्भटामध्ये किंवा संपूर्ण शरीरशास्त्रामध्ये विचार करत असताना लंघन आणि गृहण या दोन महत्वाच्या की ज्या आहेत ना, तर त्या ह्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून उपक्रमांते द्वित्वा भिन्ना अपि गदा इव. एक मिनिट हा. सो यवगोधूम उभयोः तद्योग्याहितकल्पनं दोषगत्यातिरिच्यन्ते ग्राहि भेद्यादि भेदतः उपक्रमा न ते द्वित्वात् भिन्ना अपि गदा इव इति श्री वैद्यपते सिंहगुप्तसूनो श्रीमद्वाग्भट विरचितायाम् अष्टांगहृदय संहितायां सूत्रस्थाने द्विविध उपक्रमणीयः नाम चतुर्दशोऽध्यायः. सो या ठिकाणी आपला हा 14वा अध्याय जो आहे तर तो सांग होतो. आणि 14व्या अध्यायामध्ये आपण दोन महत्वाच्या गोष्टी शिकलो की लंघन आणि गृहण, आणि त्याच्या बरोबरीने आता बऱ्याच गोष्टी म्हणजे जे आपल्याला प्राकृत किंवा विकृतीमध्ये दिसतात त्या सगळ्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो शंका काही असतील तर त्या आपण घेऊयात आणि नेक्स्ट टाइम आपण 15वा अध्याय चालू करूयात. 15वा अध्यायाचा एक श्लोक म्हणून आपण थांबणार आहोत. तरी पुढचा एक जो श्लोक आहे तो वाचूया. याचा पुढचा जो 15वा अध्याय आहे तो म्हणजे शोधनादी गणसंग्रह. जे आतापर्यंत आपल्याला चिकित्सेची सूत्र सांगितली, सूत्र रूपामध्ये चिकित्सा सांगितली. मग त्याच्यासाठी आता कोणकोणती औषधे कशी कशी वापरायची हे एक्सप्लेन करणारा जो अध्याय तो म्हणजे शोधनादी गणसंग्रह. त्याच्यामध्ये मदन मधुकलंबा निंब बिंबी विशाला त्रपुसकुटच मूर्वा देवदालिक कृमिग्नम विदुल दहन चित्राहा कोशवत्यव करंचहा कणलवणवचैला सर्षपाश्चर्दनाही. ओके, सो नेक्स्ट टाइम वाचूया. आता शंका काही असेल त्या घेऊया. ओके. ओके, नॉनवेज वैद्यों ने खाना चाहिए या नहीं, आप क्या सजेस्ट करते हो, बिकॉज और पैथी इज अध्यात्म रिलेटेड. हा, आता कसं आहे ना की लहानपणापासून ज्याला आपण ओपसात्म्य म्हटलेलं आहे तर त्याचा विचार याच्यामध्ये यायला पाहिजे. मग लहानपणापासून खायची सवय आहे. इवन ज्या वेळेला आईची प्रेग्नन्सी असते त्यावेळेला जेव्हा तो वैद्य जो पुढे होणार आहे तो जर पोटात असेल आणि त्यांनी त्या गोष्टीचं सेवन केलेलं असेल तर ते त्याला सहज पचणारी गोष्ट आहे आणि त्यांनी घ्यायला हरकत नाही असं आहे. परंतु वैद्य कसे आहे तर आप्ताः शिष्टाः विबुद्धाः ते तेषां ज्ञानम असंशयम असं म्हटलेलं आहे. सत्यम वक्षन्ति ते कस्मात असत्यम नीरजस्तमाः. आपला जो प्रवास आहे ना तो जरी हे सुरुवात सगळी खाऊन किंवा नॉनव्हेज घेऊन अशी जरी होत असेल तरी नीरजतम ह्याच्याकडे आपला प्रवास हळूहळू व्हायला हवा. नीरजतम म्हणजे काय की ज्याच्यामधून रज आणि तम निघून गेलेले आहेत असा वैद्य असायला पाहिजे, कारण तो आप्त आहे, शिष्ट आहे, विबुद्ध आहे असं म्हटलेलं आहे. चरकाचार्यांचे श्लोक आहेत. तर अशा प्रवासामध्ये नॉनव्हेज खाल्लं म्हणून काय अगदी लगेच पाप लागेल किंवा असं नाहीये, परंतु त्याच्यामध्ये अडकून किती राहायचं हे महत्वाचा भाग लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे काही पेशंट्स जेव्हा आपण बघतो ना की श्रावण आहे बिलकुल नाही, मग त्यांना इच्छा पण नाही होणार. मग ती जर गोष्ट तशी असेल ना तर काहीच हरकत नाहीये, कारण तुमचा तुमच्या जिभेवरती कंट्रोल असणं हा भाग महत्वाचा आहे. आणि जर का इंद्रियांवरती कंट्रोल असेल ना तर रजतम हळूहळू कमी होणारच आहेत किंवा कमी झालेत म्हणूनच रात्र इंद्रियांवरती कंट्रोल आहे. परंतु जर इंद्रियांवरती कंट्रोल नाही आहे तर मग वैद्य म्हणून आपले कर्तव्य राहतं की नीरजतम ही अवस्था येण्याच्या दृष्टीने म्हणून हळूहळू इंद्रियांवरती कंट्रोल यायला पाहिजे. आणि त्याच गोष्टींसाठी वेगवेगळी व्रत वैकल्य उपवास ह्या गोष्टी असतात किंवा स्वतःला नियम घालणं, यम नियम जे म्हटलेलं आहे ते वापरणं ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे आपण स्वतःहून सुद्धा ठरवू शकतो ना की या दिवशी मी घेणार नाही, म्हणजे काही मला हे नाही पण ह्या वारांना घेणार नाही, असं का नियम घातला जातो की कुठेतरी जिभेला कंट्रोल घालावा म्हणून. रसना किंवा जीभ जी आहे ना ती कंट्रोल करण्याला अतिशय अवघड आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच उपवासाची जी संकल्पना आहे अध्यात्मामध्ये ती तेवढ्यासाठी की मनाला कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. की एरवी मला हे आवडतं पण मी आज ते नाही खाणार आहे. ते नाही खाणारे म्हणत असताना आतून जर का मला तळमळ जळफळाट होत असेल ना तर उपयोग नाहीये. किंवा आज हा वार आहे, आज हा वार आहे असं करून जर का पुन्हा पुन्हा मन तिकडेच धावत असेल न खाता सुद्धा तरी सुद्धा त्याचा उपयोग नाही ना, ते मनाने खाल्ल्यासारखंच आहे.
आणि म्हणून रजतम जर का शरीरातनं निघून जावेत असं वाटत असेल, तर मनाला मुरड घालणं हा भाग महत्वाचा हळू-हळू आपण शिकायला पाहिजे आणि त्याच्यासाठी व्रत करणं, उपवास करणं ह्या गोष्टी महत्वाच्या. एक रुक्मांगद स्वामींची छान गोष्ट आहे ती छोटीशी आहे सांगते तुम्हाला, की नीरजस्तम म्हणजे काय? तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, की रुक्मांगद स्वामी जे होते तर ते कधी नॉन घेत नसायचे. पण मुद्दामून म्हणून काही लोकांनी त्यांना पूजेसाठी फुलं पाठवलीत असं म्हणून त्या तबकामध्ये मांस भरलं आणि ते पाठवलं. पण आपण स्वतः जर का निर्मळ असू ना, तर बऱ्याच गोष्टी आपण वेगळ्या किंवा बदलू शकतो असं. त्यांनी विचारलं, की "काय आणलेलं आहे?" मग ते म्हणले, की "पूजेसाठी फुलं आणलेत." मग ते म्हणले, "बरं, बरं. फुलं आणलीत का? मग पूजेच्या इथे ठेवा." म्हणून. मग आता ते थोडेसे घाबरत होते ठेवायला, पण त्या लोकांनी ठेवले पूजेच्या इथे फुलं म्हणून. यांनी फुलं म्हणून उघडलं ते वस्त्र त्याच्यावरती जे घालतात ना कव्हर, ते उघडल्यानंतर आतमध्ये फुलं होती. मग आता हे चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा त्याला किंवा कुठलंही नाव द्या. पण तुम्ही म्हणताय फूल आहे आणि मी हे फूल म्हणून उघडलं, तर ते मला फुलच दिसायला पाहिजे. इतका जो परिणाम आहे ना, तो सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि तसा आपल्यामध्ये बदल हळू-हळू तरी व्हायला हवा. तर त्या दृष्टीने म्हणून उपवासाचे आपण कास धरायला हवे. ओके. थोडा वेगळा प्रश्न आहे, तरी पण मला जेवढं सांगता येईल त्या गोष्टी सांगेन. आय हॅड अ पेशंट ऑफ टिपिकल कफजगृहिणी मोशन हॅव्हिंग सिम्प्टम्स ऑफ प्रसेक, आलस्य, गौरव, मंदाग्नी, अवयुक्त मल एटसेट्रा. लघुवमन दन, अवेचा योग, कफजग्रहणी योग, पंचकोल चूर्ण, चित्रगादी वटी, ग्रहणी कपाट रस, पंचामृत परपटी. बापरे! बरंच काय काय देऊन झालेलं आहे थोडक्यात म्हणजे 1 मिनिट हां. आणि असं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर श्री बिल्व तेल, किरणबृष्ट, हरितकी हे सगळं दिलेलं आहे. पण रिलीफ नाही मिळत आहे तर काय करावं असं विचारतात. तर त्याच्यामध्ये पेशंटचं वय किती आहे ते लिहिलेलं नाहीये. मेल आहे का फिमेल आहे ते पण कळायला हवं. मग ह्याच्यामध्ये जर एवढं सगळं देऊन जर का ह्या गोष्टी कमी येत नाहीयेत, तर 2 गोष्टींचा विचार करायला पाहिजे, की आहार सेवन विधीचा विचार करायला पाहिजे. आहार घेत असताना टीव्ही बघत, चिडत, रागवत, जेवत असं जर केलं असेल, तरी सुद्धा मंदाग्नी वगैरे ह्या गोष्टी वाढणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप वेळ लागत असेल, दीड-दीड तास जर का खायला लागत असेल, तरी सुद्धा पहिला घास आणि शेवटचा घास याच्यामधल्या परिणामांमध्ये फरक राहतो आणि तसं असल्यामुळं मंदाग्नीची संप्राप्ती जी आहे ती पुन्हा वाढायला लागते, आळस गौरव यायला लागतो आणि म्हणून ह्या पेशंटमध्ये वापरत असताना औषधं जी आहेत ना, त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असं दिनचर्येमध्ये पेशंटला द्यायला पाहिजेत औषधं. त्याच्यामध्ये उठल्यानंतर तगरादी जे आहे, तर ते दंतधावनासाठी तसंच रात्री झोपताना तगरादी दंतधावनासाठी. त्याच्यानंतर मलप्रवृत्ती किंवा पोटाचे जे पेशंट असतात ते बऱ्याच वेळेला सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे पोटाचाच विचार करतात आणि पोटातच अडकलेले असतात आणि प्रत्येक वेळेला खाताना हे खाल्ल्यावर मला त्रास तर नाही ना होणार असा विचार मनात येत असतो आणि मग त्या अन्नाला निरिंद्रियत्व येत असतं आणि म्हणून ते बरे होत नसतात. मग अशा पेशंटला संज्ञास्थापन आणि ब्राह्मीवटी हे पोटामध्ये सकाळ संध्याकाळ असं वापरायला पाहिजे. नसते ह्याच्यामध्ये द्यायला पाहिजे संज्ञास्थापन गणाचं किंवा पंचेंद्रिय वर्धन तेलाचं. म्हणजे मनाची जी माती आहे ती चांगली तयार व्हायला लागते आणि मग प्रत्येक गोष्ट अन्न जे आहे ते खाल्ल्यानंतर त्रास होईल अशा आशंकेने खाल्लं जात नाही. आणि त्रास होईल अशा आशंकेने खाल्लं गेलं ना तर जास्त त्रास होतो असतो. हेही नक्की लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून ह्या पद्धतीची औषधं वापरायची. त्याच्यानंतर नसत्याचा ह्या पेशंटमध्ये चांगला परिणाम येईल आणि आरोग्यवर्धिनी एक वापरलेली नाही ती वापरावी असं मला वाटतं. तर ह्या गोष्टी केल्या तर नक्की फरक दिसेल. कदंब तेल जे आहे तर ते माथ्यावरती घालणं हा सुद्धा भाग इथे नक्की उपयोगी पडेल. बॉडी वेट नॉर्मल असणारे लोकांचे ख-मल दुर्गंधी येतात असा विचार करावा का? मांसाचा जो स्वेद म्हणून सांगितलेला आहे ना मल तर सॉरी मेदाचा तर त्या मेदाच्या मलामध्ये तर परिणाम दिसतोच आणि शिवाय पित्त प्रकृती असेल ना तर ख-मलांमध्ये विशेषत्वाने आपल्याला वेगळे काय म्हणू आपण गंध येत असतात. तर त्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. A known case of diabetes having pregnancy of 8 months, USG shows API index of 17. Can we wait for the normal delivery or plan for LSCS, which is better? Okay. आता कसं आहे ना, की एपी इंडेक्स आहे म्हणजे हा वाढलेला तर आहेच आहे.
त्याच्यानंतर 8 मंथ्स प्रेग्नन्सी आहे आणि बेबी वेट एस्टिमेटेड किती आहे ते बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 8 महिने पूर्ण झालेले आहेत. असं आहे का 8वा महिना चालू आहे. 8 महिने पूर्ण होणं हा भाग महत्वाचा आहे आणि जनरली 36 वीक झाल्यानंतर प्लॅन LSCS केलं जातं बेबी वेटचा अंदाज घेऊन. याचं कारण जर का बेबी वेट जास्त असेल तर ओव्हर मोल्डिंग होतं स्कल बोन्सचा आणि ओव्हर मोल्डिंग झाल्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्ती असतात आणि म्हणून जनरली सिझेरियन सेक्शनसाठी प्लॅन केलं जातं. तर असं करत असताना सुद्धा शुक्रानिल विबंध शुक्ल शतावधी बसती असं करावं आणि मग थोडेसे पेन्स चालू झाल्यानंतर जरी LSCS केलं गेलं ना तरी त्याचा परिणाम चांगला दिसतो लोअर सेगमेंट फॉर्मेशनच्या दृष्टीने आणि म्हणून बस्ती मात्र अशा पेशंट्स मध्ये 9व्या महिन्यामध्ये नक्की द्यायला पाहिजे. कई PCOD के पेशेंट्स बस्ती लेने के लिए रेडी नहीं होते हैं आफ्टर गिविंग एवरीथिंग रसपाचक CP AB ओके कांचनर ग्रंथिरज कार्पास मुलासव वगैरह देने के बाद भी अमेनोरिया रहता है ऐसे पेशंट्स में क्या करें. बस्ती जर का नाही घेते पेशंट आणि जर का औषधं देऊन त्याचा परिणाम आपल्याला तेवढा चांगला दिसत नाहीये तर आपण त्याच्यामध्ये उद्वर्तन वापरलंय का हे बघायला पाहिजे. कारण उद्वर्तनम कफारम मेदसप्र विलायनम मेदाचं विलयन करणं हे उद्वर्तनाचं काम आहे आणि म्हणून लेखनीय गणाचं उद्वर्तन वापरणं. त्याच्यानंतर लेखनीय गणाचा किंवा प्रमेह मिहिर तेलाचा पिचू गुदपिचू वापरायला देणं असं केल्यानंतर सुद्धा पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत होत असते. त्याच्याच बरोबर अशा पेशंट्स मध्ये जेव्हा PCOD आहे आणि वेट जास्ती आहे अशा पेशंट्स मध्ये T3 T4 TSH करून थायरॉइड लेवल्स बघायला पाहिजेत. TSH हाय असेल तरी सुद्धा अमेनोरिया बरेच दिवस राहत असतो. तर त्या दृष्टीने थायरॉइडचा फॉर्म्युला रसपाचक आणि अश्वगंधा चंदन केशर डिकेमली त्याचा लेप जो आहे तो गळ्यावरती थायरॉइड वरती लावायला द्यायचा. असं केल्यानंतर त्याचा परिणाम चांगला दिसतो. पेडियाट्रिक स्थौल्यामध्ये गुरु अपतर्पणकर द्रव्य परंतु प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी आवश्यक द्रव्य यांचा विचार करावा. खूप छान प्रश्न विचारलाय हा. तर स्थौल्य आहे लहान मुलं आहेत म्हणजे पेडियाट्रिक स्थौल्य किंवा बालांमधलं स्थौल्य असं असताना गुरु आणि अपतर्पण करणारी द्रव्य आपण वापरणार. परंतु हा जो पेशंट आहे पेडियाट्रिक स्थौल्याचा तर त्याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्हायलाच हवी ना. मग अशा वेळेला काय करायचं तर मग तिथे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करावं ह्या दृष्टीने महत्वाचा आहार बदलणं हा भाग तर करावाच लागतो. हे औषधी द्रव्यांच्या बाबतीमध्ये झालं. आहारामध्ये ना जंक फूड पूर्णपणे बंद करणं असं केल्यानंतरच पहिले 2-3 किलो वजन झटकन कमी येत असतं. त्याच्यानंतर मैदानी खेळ खेळायला लावणं हा भाग सुद्धा महत्वाचा आहे आणि आहारामध्ये ज्याला आपण काय म्हणू की अंजीर त्याच्यानंतर काळे मनुके की जो आता आपण बघितलं की ग्राही भेद्यादी भेदतः म्हणजे भेदन करणारा अनुलोम करणारा परंतु शरीरामध्ये गृहण किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणारा अशा दृष्टीने जो आहार आहे ना त्याचा विचार नक्की करावा लागतो आणि मग तिथे ह्या गोष्टी वापरायला पाहिजेत की 1 किंवा 2च बदाम भिजवून देणं साळीच्या लाह्या खायला देणं त्याच्यानंतर अंजीर जे आहे ते भिजवून देणं सुकं अंजीर काळ्या मनुका मोठ्या प्रमाणामध्ये देणं असं केलं तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पण चांगली होईल आणि वजन सुद्धा कमी व्हायला लागेल. वजनाचा मुख्य जो भाग राहतो ना आताच्या पिढीमध्ये एकतर डायबेटिक मदर असणं किंवा इन प्रेग्नन्सी बेबी मदरला डायबेटीस असणं हा भाग जेवढा दिसतो त्याच्याच बरोबरीने जंक फूड कन्झम्पशन हा भाग खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. तो जंक फूड बंद केल्यानंतर सुद्धा आपोआपच मुलं बारीक व्हायला मदत होत असते. छान प्रश्न आहे पण हा. ओके 27 year old patient is 6 months of pregnancy diagnosed with tricuspid valve regurgitation. Okay, give with सूक्ष्म हृदयार्णवरस ओके सूक्ष्म हृदयार्णवरस दिलेला आहे आणि ट्रायकस्पिड व्हॉल्वचं रिगर्जिटेशन आहे असं त्यांना दिसतंय 6 मंथ्स प्रेग्नन्सी आहे. तर अशा वेळेला काय करायचं तर त्रैलोक्य चिंतामणीचा पण खूप चांगला परिणाम ह्याच्यामध्ये दिसतो. त्याच्यानंतर लाक्षादी तेल जे आहे ना तर त्याचा हृदपिचू किंवा हृदबस्ती हे त्यामध्ये नक्की वापरायला पाहिजे आणि ट्रायकस्पिड व्हॉल्व रिगर्जिटेशन होतंय तर याचा अर्थ असा होतो की त्याचं जे धारण किंवा वाल्वचं जे धारण करण्याचं काम आहे ना ते तेवढं चांगलं होत नाहीये. मग शरीरामध्ये अस्थिमज्जापाचक जर का वापरलं गेलं ना तर ह्या पद्धतीचे जे व्हाल्वचे रिगर्जिटेशन्स असतात ते कमी व्हायला मदत होत असते. त्याच्याच बरोबर सिचू शृंग अर्जुन आणि जहर मोरा हे वापरायला हवं.
त्याने सुद्धा उत्तम पद्धतीने हे रिगर्जिटेशन कमी यायला मदत येत असते किंवा व्हॉल्व्हची ज्याला आपण कपॅसिटी म्हणतो ती चांगली होत असते. सो ही औषधं नक्की तुम्ही वापरून बघा, चांगला फायदा दिसेल. ठीक आहे, मला असं वाटतं सगळे प्रश्न झालेले आहेत. सो आज आपण याच ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा पुढचा जो आहे तर नेक्स्ट याला शोधनादी गणसंग्रह 15वा अध्याय जो आहे तर तो चालू करूयात. ओके. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, इथ माझे युरले पायी कपणा, आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे, जे हळांची व्यंकटी सांडव, तया सत्कर्मी रती वाढो, दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोके, भजिजो आदि पुरुषी अखंडिता, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय होवावे जे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो